नमस्कार. आज आपण मागच्या तासाला आपण रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असतो. दोन प्रकारे असतो, टर्मिनेटिंग एक असतो आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असतो. त्याचप्रमाणे आपण डेसिमल फॉर्म पी अपॉन क्यू टाईप मध्ये लिहायला पण शिकलो. आज आपण इरॅशनल नंबर कडे जाणार आहोत. आता इरॅशनल नंबर्स म्हणजे काय, तर आता नंबर whose decimal form किंवा number can be written in decimal form is non-terminating, non-recurring, then that number is called a number whose decimal form is non-terminating and non-recurring is called irrational number. आता irrational number म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल 0.10 100 1000 10,000 डॅश डॅश डॅश. बघा हे डॅश 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 याचा अर्थ काय, नॉन टर्मिनेटिंग, भाग संपत नाही, रिमाइंडर 0 येत नाही, त्याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग. आणि नॉन रिकरिंग म्हणजे काय, एखादी संख्या किंवा अंकगट त्याच क्रमाने परत परत येत नाही. म्हणजे 10 इथं 10 आहे का नाही, इथं 100 आहे. किंवा इथं आपण समजा 100 घेतलं, पुढे 100 आहे का नाही, 10 100 घेतलं आहे का 10 100 नाही. कळलं का, आपण हे बघा 0.100 100 100 100 हे दिसतंय का, 100 100 100 याला म्हणतात 0.100 रिकरिंग. तसं आहे का इथं नाही. किंवा 0.1354724 413567. बघा बरं, एक परत आला का नाही, 13 आहे का नाही, 135 दिसतोय का नाही, 1354 आहे का नाही, 13 आहे का नाही, 1354 72 आहे का नाही, 1354 72 41 आहे का नाही. कोणताही संख्या किंवा अंकगट परत नाही. दीज आर कॉल्ड इरॅशनल नंबर्स. आता अजून कोणते इरॅशनल नंबर्स आहेत, डेफिनेशन कळली का तुम्हाला इरॅशनलची. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे भाग संपत नाही, नॉन रिकरिंग म्हणजे संख्या किंवा अंकगट पुन्हा पुन्हा येत नाही. फॉर एक्झाम्पल असं, आता रूट मधल्या संख्या ज्या आहेत, ज्याचं रूट तुम्हाला सांगता येत नाही त्याला म्हणायचं, म्हणजे ज्या परफेक्ट स्क्वेअर येतात, ज्या कुणाला तरी स्क्वेअर येतात. म्हणजे बघा बरं, 1 4 9 16 25 36 77 49 68 64 81 100 101 121 144 169 ह्याच्या संख्या येतात. ही 1 चा आहे, ही 2 चा आहे, असं कळतंय नाही. हे स्क्वेअर आहे बघा, दॅट इज कॉल्ड परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे या कुणाला तरी स्क्वेअर आहे, यांचं रूट ज्यावेळेस आपण सांगू याचं 1 आहे, याचं 2 आहे, याचं 3 आहे, याचं 4 आहे, 5 6 7 8 9 10 11 12 ह्याच्या संख्या येतात या सगळ्या रूट मध्ये इथपासून तर इथपर्यंत. म्हणजे रूट 1 रूट 4 रूट 9 रूट 16 या सगळ्या नंबर जे आहेत याचं रूट तुम्हाला सांगता येतं. सो दॅट नंबर्स आर कॉल्ड रॅशनल नंबर्स. बट आता मी इथं रूट 2 लिहितो बघा, रूट 3 लिहितो, रूट 5 रूट 6 रूट 7 रूट 8 रूट 9 रूट 10 11 12 13 14 15 17. आता हे ज्या रूट मध्ये संख्या आहेत हे झाले रॅशनल झाले. कोणत्या, याचं रूट तुम्हाला सांगता येते. आता याचं रूटच तुम्हाला माहित नाही आहे का, माहिती. मग ज्याचं रूट माहित नाही
दॅट इज कॉल्ड इरॅशनल नंबर. त्यांना म्हणायचं इरॅशनल नंबर्स. काय म्हणायचं? इरॅशनल. कळलं का? म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, √2, √3, √5, √6, √7, √8, √10, √11, √12. These are all numbers are irrational. दोन प्रकारचे इरॅशनल नंबर आहेत, ज्याचं स्क्वेअर रूट काढता येत नाही त्या, आणि ज्यांचा डेसिमल फॉर्म जो आहे तो नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग आहे त्या. म्हणजे ह्या संख्या आहेत ना, यांचा डेसिमल फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग असणार 100%. सो दॅट्स वाय दे आर कॉल्ड इरॅशनल. कळलं का? क्यूबचा जर असेल क्यूब 8, आता इथं क्यूब आहे, क्यूब रूट आहे, क्यूब रूट हा 2चा क्यूब आहे, क्यूब आणि क्यूब रूट गेला आन्सर 2, उत्तर 2, याच्या बाहेर आलं नाही, मग ही झाली रॅशनल. पण क्यूब रूट 7 हे नाही सांगता येत, ही झाली इरॅशनल. म्हणजेच या चिन्हाच्या बाहेर आली की ती रॅशनल, नाही आली की समजायचं इरॅशनल. मला असं वाटतं रॅशनल इरॅशनल तुम्हाला समजलं असेल. आता इतक्यात मी सांगितलं तुम्हाला √2, √3 हे सगळ्या काय आहेत? रॅशनल नंबर्स. आता √3 चा रॅशनल नंबर, √2 इज इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर आहे. आता ही जर इरॅशनल नंबर असेल तर आता बघा, सपोज √2 इज नॉट इरॅशनल, म्हणजेच √2 इज रॅशनल. म्हणजेच √2 रॅशनलची डेफिनेशन कशी आहे? P/Q, PQ belong to I and Q is not equal to 0. Taking square both side. स्क्वेअर घेतल्यामुळे हा 2 आला, याचा स्क्वेअर आला, याचा क्यू स्क्वेअर आला. आता याच्यामध्ये नो एनी पी आणि क्यू मध्ये नो एनी कॉमन फॅक्टर एक्सेप्ट 1 ना, लक्षात ठेवायचं. म्हणजे कॅन्सल काय होणार नाही. 2 इज इक्वल टू पी स्क्वेअर क्यू इंटू क्यू. हा एक क्यू इकडे आला. आता कॉमन काहीच नाही, म्हणजे ही झाली रॅशनल नंबर. आणि ही 2Q ही झाली इंटिजर. बघा 2 गुणिले 9 क्यू ही इंटिजर झाली. म्हणजे इंटिजर इज इक्वल टू रॅशनल. असेलच असं नाही. मग एलएचएस काय म्हणा तुम्ही? 2Q इज इंटिजर किंवा नॅचरल नंबर, आणि पी स्क्वेअर अपॉन क्यू इज रॅशनल. सो आवर बरोबर न्यूमरेटर म्हणजे झाली रॅशनल. ही पण रॅशनलच आहे, पण डिनॉमिनेटर काहीच नाही, म्हणून सध्या आपण काय म्हणणार? इंटिजर. हे दोघे सारखे होतील का? नाही होणार. म्हणजेच एलएचएस इज नॉट इक्वल टू आरएचएस. म्हणजे आपण हे दोघं सारखे नसणार आहे, म्हणजे आपण मानलेलं चुकीचं आहे. यावर अझम्पशन इज आपला अझम्पशन, सपोज हे अझम्पशन रॉंग आहे, म्हणजे त्याचा अर्थ √2 इज इरॅशनल असं याचा अर्थ आहे. आता तुम्हाला √2 इरॅशनल नंबर यापुढे सिद्ध केलं, परीक्षेला जर आलं तुम्हाला की आता असं करू आपण आधी इरॅशनलच्या काही प्रॉपर्टीज बघूयात. इरॅशनल नंबर्स, प्रॉपर्टीज ऑफ इरॅशनल नंबर्स. आता बघा इरॅशनल नंबरची ज्या प्रॉपर्टी आहेत, पेज नंबर पुस्तकात बघायला काही हरकत नाहीये. तुम्ही पेज नंबर 24 वर या. 24 वर बघा ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर. म्हणजे एक रॅशनल नंबर आणि एक इरॅशनल नंबर त्यांची ऍडिशन अँड सबट्रॅक्शन इज अन इरॅशनल नंबर. ऍडिशन ऑफ रॅशनल अँड इरॅशनल इज इरॅशनल. लक्षात ठेवायचं, एक रॅशनल आणि एक इरॅशनल असेल. फॉर एक्झाम्पल 4 + √3 6 - √2 ह्या काय येतात बघा, ही रॅशनल झाली, ही इरॅशनल झाली. त्याची प्लस म्हणजे ऍडिशन, इरॅशनल इरॅशनल सबट्रॅक्शन ही इरॅशनल असते. ही पहिली प्रॉपर्टी. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन बघा, आता गुणाकार आणि भागाकार ऑफ नॉन झिरो रॅशनल नंबर
म्हणजे रॅशनल नंबरचा विथ इरॅशनल नंबर इज ऑल्सो अन इरॅशनल नंबर. गुणाकार सुद्धा रॅशनलचा आणि इरॅशनलचा हा इरॅशनल असतो. फॉर एक्झाम्पल बघा, रॅशनल नंबर 4 आणि इरॅशनल नंबर 3, सो 4√3. इरॅशनल आणि इरॅशनल यांचा गुणाकार 4 वर्गमूळ 3, 4 वर्गमूळ 3 ही इरॅशनल आहे. कळलं का? आणि ॲडिशन म्हणजे थोडक्यात ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ 2 इरॅशनल नंबर. आता मात्र पहिल्यांदा रॅशनल आणि इरॅशनल नव्हतं तुम्ही. ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल आणि इरॅशनल म्हणजे बेरीज आणि वजाबाकी. एक रॅशनल एक इरॅशनलची बेरीज वजाबाकी ही इरॅशनल असते. गुणाकार आणि भागाकार, एका रॅशनलचा आणि एका इरॅशनलचा गुणाकार आणि भागाकार हा सुद्धा इरॅशनल असतो. पण दोन इरॅशनल नंबर घेतले, दोन, त्यांची ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन ही रॅशनल किंवा इरॅशनल असू शकते. त्याचे एक्झाम्पल्स पाहूयात. पहा आता 2 + √3 प्लस मायनस √3. बघा, ही झाली इरॅशनल, ही झाली इरॅशनल. दोन इरॅशनलची बेरीज करतोय. 2 + √3 प्लस मायनस मायनस हे दोघं कॅन्सल झाले. उत्तर आलं रॅशनल. पहिलं गणित. त्यानंतर दुसरं 4√5 डिवायडेड बाय √5. बघा, 4√5 ही इरॅशनल, √5 सुद्धा इरॅशनल, पण उत्तर आलं रॅशनल. मी भागाकार आला रॅशनल, बेरीज आली रॅशनल. त्यानंतर वजाबाकी करून बघतो. बघा, 3 + √5 मायनस √5. बघा, हे इरॅशनल आहे, ही पण इरॅशनल आहे. दोघांचे सबट्रॅक्शन करतोय, हे दोघं जर कॅन्सल, उत्तर आलं रॅशनल. म्हणजे रॅशनल असू शकतं. आता गुणाकार बघा, बेरीज वजाबाकी भागाकार. आता गुणाकार करून दाखवतो. 2√3 2√3. बघा, ही इरॅशनल आहे, ही इरॅशनल आहे. 2 गुणिले √3 √9 म्हणजे 3. उत्तर आलं रॅशनल. म्हणजेच दोन इरॅशनलची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार हा रॅशनल येऊ शकतो, येतो. आणि तो प्रत्येक वेळेस रॅशनल असं असं नाही. बघा इथंच बघा, गुणाकार 2√3 2√2 ही रॅशनल, ही रॅशनल. 3 × 6 होईल. याचं रूप सांगता येत नाही, म्हणजे ही झाली इरॅशनल अशा पद्धतीने. किंवा √2 × √5 ही इरॅशनल, ही रॅशनल, गुणाकार सुद्धा इरॅशनल. म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हा दोन इरॅशनलचा केला तर आन्सर रॅशनल येऊ शकतं किंवा इरॅशनल येऊ शकतं. अशा पद्धतीने आपण त्याच्या प्रॉपर्टीज पाहिल्या. आता दोघांची बेरीज किंवा वजाबाकी ही इरॅशनल येते हे आपल्याला सिद्ध करायचे. इरॅशनल असते हे सिद्ध करायचे. फॉर एक्झाम्पल समजा 2 + √3 इज इरॅशनल नंबर, शो दॅट. हे तुम्हाला दाखवायचं समजा. किंवा अजून एखादं गणित येतो पुस्तकात. समजा 8√2 इज इरॅशनल नंबर, प्रूव्ह दॅट किंवा शो दॅट. बघा, हे तुम्हाला इरॅशनल दाखवायचंय. मग आता सपोज 2 + √3 इज नॉट, आपण ते इरॅशनल नाही असं गृहीत धरू. ते इरॅशनल नाही म्हणजे ती काय असेल, रॅशनल असेल. म्हणजे सपोज इज रॅशनल म्हणायचं डायरेक्ट. सपोज 2 + √3 इज रॅशनल नंबर, म्हणजे आपण ती रॅशनल नंबर असं मानलंय. रॅशनल नंबर कशी लिहितात, P/Q, PQ बिलॉंग टू I आणि Q हे रॅशनल नंबरची डेफिनेशन आहे. P/Q, PQ बिलॉंग टू I, Q नॉट इक्वल टू 0. मग आता याच्यामध्ये 2 + √3 यातला हा 2 तिकडे गेला, हा +2 तिकडे गेला, मायनस झाला. आता बघा, हे रॅशनल नंबर आहे P/Q आणि ही पण रॅशनल नंबर आहे. दोघांची सबट्रॅक्शन सुद्धा रॅशनल असते. म्हणजेच LHS इज, ही LHS आहे, ही इरॅशनल. LHS √3 इज इरॅशनल आणि RHS P/Q -2 इज, म्हणजे ही झाली इरॅशनल, ही झाली रॅशनल. रॅशनल बरोबर इरॅशनल नसतं,
So LHS not equal to RHS. So our assumption is wrong. Assumption म्हणजे आपलं मानलेलं चुकीचं आहे. आपण सपोज ही रॅशनल मानली आहे ते चुकीचं आहे, म्हणजे याचा अर्थ 2 + √3 इज irrational number. सेम हे करायचे बघा. सपोज 8√2 इज रॅशनल नंबर, म्हणजेच मग काय होईल 8√2 इज इक्वल टू p अपॉन q, pq बिलॉंग टू r, q नॉट इक्वल टू 0. गुणिले 8 जाऊ दे तिकडे बाकी. परत पुन्हा LHS is equal to √2 is rational, RHS is equal to p upon 8q is equal to is sorry he √2 is irrational, p upon 8q is म्हणजेच LHS not equal to RHS. सेम आहे, काहीच नाही फरक. म्हणजे our assumption is wrong. हे wrong आहे म्हणजेच काय 8√2 is irrational number. अशा पद्धतीने तुम्हाला ते irrational number दाखवता आलं पाहिजे. 2.2 मध्ये पहिले दोन गणितं जी आहेत ती ह्याच पद्धतीची आहेत की तुम्हाला ती irrational दाखवता आली पाहिजे. आता आपल्याला शिकायचंय की रॅशनल आणि irrational नंबर ह्या नंबर लाईन वर दाखवायचं. नंबर लाईन वर आता आपल्याला नंबर लाईन सगळ्यांना माहिती आहे. आपण 8वीला मी शिकवली आहे, 7वीला पण शिकवली आहे. आता पान नंबर 22 वर एक ओळ आहे बघा. एव्हरी पॉइंट ऑन अ नंबर लाईन. आता ही नंबर लाईन आहे समजा 0. आता मी अंदाजच काढतो हा. डावीकडे निगेटिव्ह नंबर्स, उजवीकडे पॉझिटिव्ह नंबर्स, बरोबर. मग एव्हरी पॉइंट ऑन अ नंबर लाईन, याच्यावरचा प्रत्येक पॉइंट कुठेही घ्या, कोणताही पॉइंट घ्या, लाईन इज असोसिएटेड विथ, असोसिएटेड म्हणजे निगडीत, प्रत्येक पॉइंटशी निगडीत युनिक रिअल नंबर असतो. म्हणजे कोणताही पॉइंट घेतला त्याच्या शेजारी एक रिअल नंबर संख्या असते, प्रत्येक पॉइंटशी निगडीत, किंवा प्रत्येक संख्येशी निगडीत एक पॉइंट असतो. दोन्हीचा अर्थ एकच. म्हणजे नंबर लाईनवरच्या प्रत्येक पॉइंटशी निगडीत एक तरी रिअल नंबर असते, किंवा रिअल नंबरशी निगडीत एक तरी पॉइंट असतो. आता ह्या वर्षी आपल्याला इरॅशनल नंबर जे आहेत नंबर लाईनवर दाखवायचे आहेत. आता नंबर लाईनवर दाखवायचं असेल तर ती पद्धत सांगतो आधी. आता आपल्याला पायथागोरस वापरावं लागतं त्यामध्ये. मग √2 मी काही पेयर सांगतो बघा. म्हणजे राईट अँगल तयार करावा लागतो आपल्याला. त्याच्या दोन बाजू ज्या आहेत ह्या, ही बाजू, या दोन बाजू आपल्याला माहित असत्या की आपण असा इथं घेऊन असं हायपोटेनसच्या इतका चाप मारणार, म्हणजे मग आपल्याला डिस्टन्स मिळणार. आपल्याला जे पाहिजे ते डिस्टन्स मिळतं नंबर लाईनवर. त्यासाठी आपल्याला दोन साईड्स जे आहेत पायथागोरसच्या, साईड मेकिंग राईट अँगल, काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे अशा दोन संख्या शोधायच्या ज्यांच्या वर्गांची बेरीज, बाजू ही बघा ना, बाजू 1 चा वर्ग आणि बाजू 2 चा वर्ग, बरोबर कर्ण वर्ग असतो की नाही. म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर बरोबर साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 चा, असं आहे की नाही. ते आपल्याला दाखवता आलं पाहिजे. √2 म्हणजे 1 आणि 1 बघा, 1 चा वर्ग आणि 1 चा वर्ग, 1 चा वर्ग, 1 अधिक 1 आलं का 2. अशा जोड्या शोधायच्या. √3 दाखवायचं असेल तर √2 आणि 1 करावं लागतं. बघा हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. आता पर्याय नाहीये. √2 चा स्क्वेअर 2, 1 चा 1 झालं का 3, आणि स्क्वेअर रूट घेतलं गेलं √3. √5 त्याला 2 आणि 1 दाखव, 2 चा स्क्वेअर 4 झालं का 5. अशा दोन संख्या शोधायच्या ज्यांच्या स्क्वेअरची सम ही संख्या आली पाहिजे. स्क्वेअरची सम √6 बघा, √6 √2 चा स्क्वेअर 2 आणि 2 चा स्क्वेअर 4 बघा. √2 2
√7 √3 2 बघा ना 3 चा स्क्वेअर 3 आणि 2 चा 4 आला का 7 √8 आता √8 कसं घेणार मला वाटतं 2 घेता चालते बघा ना 2 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 2 √10 √3 आणि 1 किंवा √8 आणि 1 बघा √3 चा स्क्वेअर नाही सर √3 नाही आहे 3 + 1 तुमचा स्क्वेअर 4 8 पाहिजे 10 पाहिजे ना बघा 3 चा स्क्वेअर नाही आणि 3 1 √11 3 आणि 2 हे 30 झालं 30 √11 √3 आणि हे √12 झालं बघा √3 चा स्क्वेअर 2 आणि 3 चा स्क्वेअर 9 आलं का 11 9 + 3 12 9 + 4 13 बरोबर आहे अशा पद्धतीने या जोड्या लक्षात ठेवा आता मी तुम्हाला प्रत्यक्षात √2 शिकवतो आधी नीट लक्ष द्या सोपं आहे अवघड नाही पद्धत समजून घ्या फक्त आधी नंबर लाईन काढायची नंबर लाईन काढण्यासाठी सगळ्यात खूप मोठी काढायची असा भाग नाहीये बघा ही नंबर लाईन काढली मी तर 0 दाखवतो या बाजूला इकडून घेतो इकडे दाखवायचं आपल्याला निगेटिव्ह असतील तर इकडे दाखवायचं 1 2 3 तुमचं 0 1 2 3 4 आहे बरोबर आहे का आता नंबर √2 दाखवायचा आहे एक बाजू 1 आणि एक बाजू 1 हे बघा इथे 1 आहे मग इथं बरोबर 90 चा बाण सोडायचा त्याच ठेवायचं प्रोटेक्टर 90 घ्यायचं आणि इथून बरोबर बाण सोडायचं हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर इथे ठेवायचं बघा ही बाजू 1 आहे ही पण 1 घ्यायची 1 युनिट 1 1 राईट अँगल आहे नाही मग पट्टीने राऊंडर घ्यायचं राऊंडर आता हे बघा राऊंडरने इतकं हे जे माप आहे एवढं असं चाप मारायचं सेम घ्यायचं आता हे पट्टीने जोडायचं स्केलने कळलं आता राऊंडरनेच काय करायचं आता इथं जंगलो पलटो आणि बाई हा जो आहे हायपोटेनस आहे आता हा झाला राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेनस हा जो आला तो √2 आला बघा इथं येईल हा √2 बरोबर आहे का बघा आता √2 याचे बघा √6 मध्ये 3 मध्ये मग आपण √3 इथं √2 आणि 1 आहे √2 आहेच ऑलरेडी इथं परत प्रोटेक्टर ठेवायचं आता √3 दाखवतोय बघा मी जिथं √2 आहे तिथं बाण सोडला राईट अँगल आला आता √2 आला तर 1 म्हणजे तेवढंच माप घ्यायचं पट्टीने घ्या नाही तर राऊंडरने घ्या हे जे माप आहे आता याला जोडा हे कसं जोडा लागेल स्केलने बरोबर आहे की नाही आला का राईट अँगल आता इथं ठेवायचं लोखंडी टोक हा हायपोटेनस आहे इथं ठेवायचं लोखंडी टोक बरोबर आहे इथं येईल √3 हा आला √2 च्या अगदी जवळ येतो कारण हा 2 म्हणजे √4 आहे हा √3 आहे बघा √2 आणि √2 दाखवलं पण तुमच्या लक्षात आलं असेल जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात 1 सेंटीमीटर घ्याल असेल तर ते खूप छोटं होतं बघा इथं O आहे इथं O नाव द्या इथं A नाव द्या इथं B नाव द्या इथं C नाव द्या इथं T बघा ही ट्रायंगल OAB बाय पायथागोरस थेरम राईट अँगलचा हायपोटेनस OP² बरोबर OA² + AB²
ओ एक होता, हा पण एक होता, 1 + 1 हा 2 झाला बघा. स्क्वेअर नको आहे, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, म्हणजे ओबी बरोबर हे रूट मध्ये जाईल. म्हणजे ही जी लांबी आहे ही रूट 2 होती, म्हणून हा जर चाल मारला तुम्ही असा, म्हणून हा सुद्धा हे जे अंतर आहे कसे अंतर आहे, म्हणून माझ्या दोन बोटामध्ये अंतर रूट 2 आले. सेम ट्रायंगल OCD बाय पायथागोरस थेरम, हा राईट अँगल आहे, हा हायपोटेनस आहे बघा. OD स्क्वेअर बरोबर OC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. OC किती आहे, रूट 2 चा स्क्वेअर, आणि CD किती आहे, 1 आहे, 1. रूट स्क्वेअर गेलं 1, हा 1 हे आलं 3. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, स्क्वेअर निघून गेलं, हे रूट मध्ये गेलं, म्हणजे हे आलं रूट 3. OD इज रूट 3. कळलं का? म्हणजे रूट 2 आणि रूट 3 असं दाखवायचं. पण मी तुम्हाला आता सांगितलं की छोटी छोटी मापं आहेत, 1 सेंटीमीटर, म्हणून आपण घेताना नीट ऐका मी काय सांगतो. आपण घेताना त्याला युनिट शब्द वापरणार आहोत, आणि मापं घेताना तुम्ही काय करायचं, तुमच्या वहीमध्ये जेव्हा तुम्ही पट्टीने आखाल असेल, जाऊ इथे घेतो, तेव्हा तुम्ही पट्टीने असं आखाल, ओके, इथे तुम्ही बांध दाखवाल, इथे 0 घ्या. तुम्ही काय करायचं, पट्टी ठेवली आहे ना, 2 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं. किती सेंटीमीटर घेतात, 2, आणि याला 1 युनिट म्हणायचं. इथे 1 2 3 घेताना 2 सेंटीमीटर घ्यायचं, लिहिताना 1 2 1 2 म्हणजे दुप्पट घेतलं बघा. 2 चा 1 4 चा 2 6 चा 3 झाला. आणि आता माप घेताना आता बघा, पहिली 1 1 जोडी ना, ही 1 आहे, इथं 90 चा बाण सोडा, 90 चा बाण सोडा, दाबून घालायला पाहिजे ते. हा 90 चा बाण सोडला, झालं. आता ट्रायंगल तयार करायचं आहे. हे झालं 1 युनिट, हे अंतर राऊंडर घ्या, सेम अंतर वरती घ्या किंवा पट्टीवर मांडून 2 सेंटीमीटर घ्या, झालं. आता हे जोडा. आता राईट अँगल ट्रायंगल माहिती झाला बघा, आला हे 1 आणि हे 1, याला O A B, आणि पायथागोरस थेरम बघा OB, हा झाला रूट 2. आता कुठे ठेवणार, लोखंडी टोक O वर ठेवणार, स्पेस टोक इथे ठेवणार, हा आला, इथं आला रूट 2. परत इथं 90 चा बाण सोडणार, 1 सेंटीमीटर अंतर घ्या, याला जोडा, आणि तो जोडा, हा आला रूट 3. आता हे काय दाखवलं मी, सेम अशा पद्धतीने रूट 2 रूट 3 झालं. आता हे तुम्हाला यायला लागलं रूट 2 रूट 3. रूट 5 2 आणि 1 घ्यायचे, सोपं आहे बघा. हे 2 होते, जाऊ दे, समजा इथे घ्यायचं, जाऊ दे, 2 सेंटीमीटर 2, हे 2 आहे बघा, इथे आहे का 2, इथं 90 चा बाण सोडा, 2 वर सोडला, किती घ्यायचं अंतर, 1 म्हणजे किती सेंटीमीटर, 2 म्हणजे इतकं. याला इथून जोडा, याला O A B, लोखंड टोकी स्पेस टोकी, हाला रूट 5. कळला का, रूट 5. रूट 6, रूट 2 आणि 2 आहे, बघा रूट 2 आहे बघा, हा रूट 2 आहे. रूट 2 चा जो बाण आहे ना, त्याच्यावर दुसरी बाजू 2 आहे, म्हणजे हे 2 म्हणजे इतका अंतर घ्यावं लागेल ना. 2 म्हणजे किती सेंटीमीटर होईल, 4 होईल, 4 सेंटीमीटर चाप मारायचं, याला जोडायचं, हा जो इथे येईल, हे रूट 6 होईल. कुठे येईल तिथे येईल, कळलं का नाही. 7 रूट 3 आणि 2, तुम्ही आता रूट 3 दाखवलेलं आहे, पुढे रूट 3, हे बघा रूट 3, इथे रूट 3 आहे बघा. 90 चा बाण सोडायचा, कशाने सोडायचा, प्रोटेक्टर मांडायचं इथं. रूट 7 दाखवतो बरं काय, प्रोटेक्टरने बाण सोडायचा, चुकलाय तो बाण, झालं. बाण सोडून द्या. चला रूट 3 आलं. आता 2 घ्यायचे, 2 म्हणजे किती, 4. राऊंडर मध्ये माप घ्या, 4 आणि इथं घ्या, याला जोडा, पहिल्यापासून हा जोडायचा, लोखंड टोकीचं स्पेस टोकीचं, जिथं येईल तिथं रूट 7 असेल, म्हणजे रूट 7 ते सोपं आहे.
हे तर सोपंच आहे 8 कसं करणार 0 1 हा 2 आहे बघा है ना बाण सोडायचा बाणावर इतकं अंतर घ्यायचं हे जोडायचं इथं लोक म्हणतो की स्पेस ठेव सोपं आहे की नाही 10 पण सोपं आहे 3 आणि 1 कसं करणार बरं 3 आणि 1 सांगा बरं 3 आणि 1 कसं घेणार हे बघा 0 1 हे 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर बरं का 3 इथं आहे बघा 90 चा बाण प्रोटेक्टर सोडायचा आता 3 घेतोय तो 1 हे एवढं अंतर घ्यायचं फक्त इथं त्याला जोडायचं लोक टोकीला सिस्टम टोकीला आला रूट 10 रूट 13 3 घ्या 3 घ्यायचे याच्यावर 2 घ्या इथं बाण मारा हे मिळेल रूट 3 वरून जमेल का नाही अशा पद्धतीने तुम्ही इरॅशनल नंबर दाखवू शकता मला असं वाटतंय की इरॅशनल नंबर लाईनवर दाखवायचे जोड्या मी तुम्हाला लिहून दिल्या इथं मग तुम्ही पण जोड्या शोधू शकता अशा 2 संख्या शोधायच्या यांच्या स्क्वेअरची सम ही स्क्वेअरची सम ही त्या रूटमध्ये संख्या इतकी आली पाहिजे म्हणजे आपल्याला काटकोन त्रिकोण काढता येतो राईट अँगल काढता येतो आणि मग आपण सहज ती संख्या दाखवू शकतो आता आपण जाऊया छोटासा टॉपिक एक तेवढा सांगतो म्हणजे हा पण भाग संपेल या ठिकाणी बघा एनी टू रॅशनल नंबर बिटवीन द टू नंबर्स गिवन बिलो या ठिकाणी 0.4 and minus 0.5 त्यानंतर minus 3.2 and minus 3.44 dash dash same 3. सेम नाही घेतलं फक्त थोडासा बदल केला आहे 4.2 आणि 4.3 आणि मायनस 5.4 मायनस 5.5 चारही प्रकारचे वेक्टर घेतले बघा तुम्हाला याच्यातल्या 4 संख्येची संख्या राईट एनी 3 रॅशनल नंबर्स बिटवीन याच्यातल्या 3 रॅशनल नंबर्स शोधायच्या ही निगेटिव्ह नंबर आहे बघा ही लहान असते आणि नंतर ही मोठी असते बरोबर किती सोपं आहे बघा 0.4 च्या बदल 0.3 0.2 0.1 0 बरोबर का मग आता इकडे मायनस 0.5 बरं झालं ना बघा 1 2 3 4 झालं ना आपलं 3 शोधायचं कळलं का मायनस 0.5 0 0.1 0.2 0.3 0.4 आता दोन्ही मायनस आहेत म्हणजे आधी आपण प्लस घेऊ हा 3.2 म्हणजे 3.20 आहे म्हणजे बघा 3.20 3.21 3.22 3.23 आणि शेवटी 3.22 हो सॉरी चुकतंय काहीतरी 20 21 22 20 आणि 22 आहे फक्त 20 नंतर 21 नंतर 22 येते लगेच आपल्याला मधल्या 3 संख्या शोधायच्या सोपी आयडिया सांगतो बघा 200 घ्या हा 3 अंकी घ्या 3.20 3.201 3.202 3.203 3.203 आहे 220 आहे भरपूर झाल्या संख्या आता ह्या झाल्या असेंडिंग ऑर्डर मध्ये चढता क्रमे बघा ही लहान आहे ही मोठी आहे ज्यावेळेस वाजचिन्ह लावी प्रत्येकाला त्यावेळेस तो डिसेंडिंग ऑर्डर होईल म्हणजे ही मोठी होईल लहान होईल बघा दोघीच्या मधल्या 3 आल्या आता 4 पॉइंट हा 20 आहे आणि हा 4.30 आहे सोपं आहे 4.20 4.21 4.22 4.23 4.24 असं करत 4.30 आपल्या 3 संख्या शोधायच्या हे सोपं गणित सगळ्यात सोपं गणित हे होतं आता या प्लस मध्ये लिहूया 5.4 आणि 5 याला 0 0 लावतो फक्त बघा 5.4 5.41 5.42 5.43 5.44 आणि 5.50 बघा 5.40 41 42 43 44 50 ही सगळ्यात लहान ही सगळ्यात मोठी
ही झाली असेंडिंग ऑर्डर. आता डिसेंडिंग याला चिन्ह लावायचं. वजा 5.40 वजा 5.41. संपलं. अशा पद्धतीने या ठिकाणी या प्रकरणाचा अर्धा भाग आपला संपला आहे. यू कॅन सॉल्व 2.2 each and every example that type आपण ऑलरेडी सोडवलेला आहे. पुढच्या तासाला आपण सर्च भागाकडे जाणार आहोत. तत्पूर्वी रूट्स ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर जे आहेत, पॉझिटिव्ह रॅशनल नंबरचे जे रूट आहेत ते म्हणजे रूट्स ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स मे बी रॅशनल ऑर रॅशनल असू शकतात. म्हणजे थोडक्यात त्याची जी उदाहरणं आहेत सरळ शिकतानाच पाहूयात. आता थांबूयात. धन्यवाद.